नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुया 36 जिल्ह्यांच्या 36 घडामोडी. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी हालचाली वाढल्या. सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत. पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टला संपणार. त्यानंतर काही दिवसांनी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता. शिंदेंचं संपूर्ण सरकारच बेकायदेशीर. 2014 आणि 2019ची निवडणूकही चुकीची. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानं बाजी पलटणार का, याकडे सर्वांचं लक्ष. मनोज जरांगे पाटलांविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट. सातारा शहरात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल. प्रकरणाकडे मराठा समाजाचं विशेष लक्ष असल्याची माहिती. सोलापुरात राष्ट्रवादीकडून काँग्रेस भवनाबाहेर निदर्शनं. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. सपकाळ यांचा फोटो हातात धरून जोरदार घोषणाबाजी. भाजपच्या जुन्या नेते पदाधिकाऱ्यांनी 30 वर्षात पक्षवाढीसाठी काय योगदान दिलं? भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत वादावर आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचं वक्तव्य. गडचिरोलीचा पूल 3 वर्षातच खचला. विकासाच्या दाव्याचंही वास्तव समोर. आमदार रोहित पवारांकडून सरकारच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण. कोल्हापुरात मतदार यादीत मोठी छाटणी. 5 लाखांहून अधिक नावं वगळल्याचा अंदाज. आतापर्यंत 2,42,000 नावं वगळल्याची माहिती समोर. सोशल मीडियावरील आरोपानंतर युवराज भदाने आक्रमक. उच्च न्यायालयात कंटेम्प्टचा इशारा. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा फोटो व्हायरल. मात्र बलात्काराचा आरोप खोटा असल्याचा दावा. दमदार पावसानं वाशिमच्या आडोळ प्रकल्पाला दिलासा. जलसाठा 1% 21.58%. नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण. पुण्याच्या जुन्नरमध्ये अतिवृष्टीमुळे मीना नदीला पूर. नदीवरील 4 बंधारे धोक्यात. शेतीचं नुकसान झालं असून नुकसानग्रस्त भरपाई देण्याची मागणी. मावळमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं. पवना आणि इंद्रायणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण. पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर निसर्ग सोहळ्याचा अद्भुत अनुभव. मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हिरवागार शालू पांघरून सजल्या. मावळमध्ये नशामुक्त मावळ मोहिमेला सुरुवात. ड्रग्ज विरोधात भाजपचा निर्धार. कार्यकर्त्यांना सामाजिक जबाबदारीचं आवाहन. पुण्यातील येरवडा जेल बाहेर फटाके फोडून कैद्यांचं उदात्तीकरण. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी अटकेत. आरोपी तुरुंगातीलच असल्याची माहिती समोर. अमरावतीच्या राजुरा नाका परिसरात बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याची दुचाकी स्वारावर झडप. युवक किरकोळ जखमी असून नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झाल्याची माहिती. भंडाऱ्यात खतांचा तुटवडा निर्माण. धान उत्पादक शेतकरी अडचणीत. कृषी केंद्राच्या मनमानी कारभाराचे शेतकऱ्यांचे आरोप. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटलांची दिलगिरी. वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली. सोशल मीडिया टीमवर खापर फोडल्याचं समोर. येवल्याच्या पिंपळगाव नजीक चेंबर ओव्हरफ्लो. रस्त्यावर सांडपाणी. नागरिकांच्या आरोग्याला धोका. चेंबरची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत अशी नागरिकांची जोरदार मागणी. गडचिरोलीच्या पटापल्लीत मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास. नागरिकांवरून तीव्र संताप व्यक्त. भिवंडीत मालवाहू ट्रकमधील सामान पडल्यानं वाहतूक कोंडी. वाहतुकीचा मोठा खोळंबा. रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अमरावतीच्या सावर्डीजवळ भरधाव ट्रकनं कामगारांना चिरडलं. चालकासह तिघांचा जागीच मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी माहिती. अमरावतीच्या राजापेठ पोलिसांची धडक कारवाई. 53.29 लाखांचा MD सह ड्रग्जसाठा मुद्देमाल जप्त. प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक झाल्याची माहिती. वाशिममध्ये 0 मशागत शेतीचा यशस्वी प्रयोग. 15 एकरवर सोयाबीन तूर पेरणी. उत्पादन खर्चात मोठी बचत. गडचिरोली पोलीस दलात मोठा फेरबदल. 72 अधिकाऱ्यांच्या बदल्या. अनेक ठाणेदारांना नवी जबाबदारी दिल्याची माहिती. हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकाऱ्यांविरोधात वकील संघ आक्रमक झाल्याची माहिती. तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. चौकशी आणि बदली करावी अशी जोरदार मागणी. पुण्यातील कोथरूड कथित भोंदूबाबा प्रकरणात मुख्य आरोपीची जमीन रद्द. आरोपीनं कोर्टामध्ये पैसे भरले नसल्यानं जामीन रद्द केल्याची माहिती समोर. यवतमाळ जिल्ह्यात म्यूल अकाउंट प्रकरणी मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक. 6,93,000 सायबर फसवणुकीचा पर्दाफाश झाल्याची माहिती.
अमरावतीच्या अळणगाव पुनर्वसनात नागरिकांचे प्रचंड हाल. निकृष्ट नाल्यांमुळे घरात साचलं घाण पाणी. नागरिकांकडून कारवाईची मागणी. जळगावच्या शिरसोली येथील चांदरधरी पाझर तलावात बुडून तरुणाचा मृत्यू. ऋषिकेश उत्तम कचरे असं मयत तरुणाचं नाव. 1.5 वर्षापूर्वीच झाला होता विवाह, मुलं झाली पोरकी. साताऱ्यात मोटारसायकलवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला अटक. 12,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाल्याची माहिती समोर. कोल्हापुरातील सेंट झेवियर्स चौकात अपघात. 4 चाकीनं दुचाकीस्वाराला उडवलं. अपघातात महिला गंभीर असून दुचाकी आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परभणीत चहा पाणी द्या म्हणत घरात शिरला. लाखोंचा ऐवज घेऊन पसार. 1,67,000चा मुद्देमाल लंपास. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चोरट्याचा शोध सुरू. नाशिकच्या लासलगावमध्ये वडापावच्या दुकानाला भीषण आग. आगीमध्ये दुकान जळून खाक. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. कोल्हापुरात मालमत्तेच्या वादातून जिलेटिन स्फोटामुळे घराच्या भिंती कोसळल्या. 24 तासात तिघे गजाआड. पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरू. परभणीत बनावट मृत्यू दाखल्यांचा खेळ. बांधकाम कामगार योजनांमध्ये 23 लाखांची फसवणूक. जिवंत कामगारांना कागदावर मारून लाखोंचा घोटाळा. पुण्यात पोलिसांची प्रतिबंधित गुटखा प्रकरणी मोठी कारवाई. छापा टाकत 2.25 लाख किमतीचा गुटखा जप्त. पुढील कारवाई पोलिसांकडून सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.